महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराची समस्या गंभीर आहे। राष्ट्रीय गुन्हे नोंद कार्यालयाच्या NCRB अहवालानुसार राज्यात दररोज महिलांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे घडतात, ज्यामध्ये बलात्कार, कौटुंबिक हिंसा, छेडछाड आणि बालविवाह यांचा समावेश आहे। विशेषतः शहरी भागांमध्ये कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी छेडछाडीचं प्रमाण जास्त आहे। ग्रामीण भागात बलात्कार आणि घरगुती हिंसाचाराचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं। महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी विविध योजना राबवल्या आहेत, जसे की निर्भया योजना आणि महिला हेल्पलाईन। परंतु या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृतीची कमतरता जाणवते। महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे आणि सामाजिक मानसिकता बदलणे गरजेचे आहे। महिलांनी तक्रार नोंदवण्याची भीती बाळगू नये, यासाठी पोलीस आणि समाजाने सकारात्मक पावले उचलणे आवश्यक आहे। राजधानी दिल्लीत 16 डिसेंबर 2012च्या रात्री चालत्या बसमध्ये एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून कृतीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या होत्या। बसमध्ये 6 जणांनी तिच्यावर अत्याचार करून नंतर तिला आणि तिच्या मित्राला अर्धमेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून देऊन तिथून निघून गेले। काही दिवसांनी पीडितेचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणानंतर देशभरातून संताप व्यक्त केला गेला। या घटनेला आज 12 वर्ष पूर्ण झाले। त्यानंतर गेली अनेक कठोर कायदे किती प्रभावी ठरले, देशात महिला अत्याचाराच्या प्रकारांमध्ये किती घट झाली, हे जाणून घेण्याचा प्रयत्न NCRB या केंद्र सरकारच्या एजन्सीच्या आकड्यांमधून करण्यात आला आहे। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या केंद्र सरकारच्या एजन्सीच्या आकडेवारीनुसार असं दिसून आलंय की भारतात दरवर्षी 4 लाखाहून अधिक महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे नोंदवले जात आहेत। या गुन्ह्यांमध्ये फक्त बलात्कारच नव्हे तर विनयभंग, हुंडाबळी, अपहरण, तस्करी, ॲसिड हल्ला यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे। कठोर कायदे करूनही या घटनांमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही। आकडेवारी सांगते की 2012 पूर्वी दरवर्षी सरासरी 25,000 बलात्कारांच्या गुन्ह्यांची नोंद होत होती, मात्र त्यानंतरचा हा आकडा 30,000च्या पार गेला आहे। 2013 या एकाच वर्षात 33,000हून अधिक गुन्हे दाखल झाले होते। 2016मध्ये हा आकडा 39,000च्या जवळ पोहोचला आहे। महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार ही गंभीर समस्या आहे। ग्रामीण भागात बलात्कार आणि शहरी भागात छेडछाड मोठ्या प्रमाणात घडते। महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने काही उपाययोजना केल्या असल्या तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही। सामाजिक मानसिकता बदलणे आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे। महिलांनी निर्भयपणे पुढे येऊन अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे।